सो हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण करत आहोत सोलो राईड मुंबई ते कोकण मार्गे कोयनानगर. तर 5 इथेच वाजलेत. 300 ते 350 किलोमीटरचा प्रवास आहे आजचा आपला आणि जवळपास 7 ते 8 तास मिनिमम इथून आपल्या गावाला जाण्यासाठी लागतात. तर त्यासाठी आपण टार्गेट 4चं ठेवलं होतं, पण आता थोडा उशीर झाला आहे. पण ठीक आहे, आता आपण निघतो आहे. तर भावांनो, फायनली आपण आपली राईड सुरू केलेली आहे आणि आता वाजलेत बरोबर 5:20 आणि आता आपण आहोत वाशीच्या रस्त्याला. तर 5:30 समथिंग वाजलेले आहेत आणि आपल्याला इथून पुढे 350 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे आणि जास्तीत जास्त अंतर जे आहे ना आपण ते उजेडामधून कव्हर करण्याचा प्रयत्न करूया, कारण संध्याकाळी एवढी काही विजिबिलिटी नसते. सो त्यामुळे एवढं काही खास दिसत पण नाही, आणखी एवढी काही मजा पण येत नाही. आणि खास करून मला रात्रीचा प्रवास जास्त आवडत नाही. तर आपण आहे ना जास्तीत जास्त वेळ जो आहे तो उजेड असतानाच कव्हर करायचा प्रयत्न करूयात. तर आपण आता आहे ना वाशीच्या फ्लायओव्हरवरती आहेत, ठीक आहे. आणि मी घरातून निघता वेळेस ट्रेक 0 केला होता, का तर एक्झॅक्ट किती किलोमीटर येतं इथून आपल्या घरचं ते बघायसाठी. तर इथून माझ्या घरापासून इथपर्यंत 3 किलोमीटर झालं आहे आणि इथून पुढे बघूयात आपण आता किती किलोमीटर टोटल होत आहे घरी पोहोचेपर्यंत. आपण काही जास्त फास्ट गाडी चालवणार नाहीये, गाडीचा पॉकेट आहे थोडा खराब आहे, त्यामुळं आपण त्यातल्या त्यात ठीकठाक स्पीडने आपण जाण्याचा प्रयत्न करूयात. बाकी तुम्ही हा वाशीचा जो पूल आहे त्याचा नजारा बघू शकता, किती भारी. तिकडे या बाजूला इकडे खाडी आहे इकडे आणि हा पूर्ण असा इकडे असा बिल्डिंगचा एरिया आहे. हा असा इकडून पूर्ण तुम्हाला दिसतो की नाही माहिती नाही, पण इथपर्यंत असं बिल्डिंग आहे, असं राऊंड फिरून असं आपल्याला त्या बाजूने जावं लागतं. ते 5 वाजलेत ना, तरी पण माझं टार्गेट आहे की घरी 12च्या आतमध्ये पोहोचण्याचा आपण प्रयत्न करूयात. माहिती नाही मला एक्झॅक्ट किती टाइम लागेल, कारण तसं मी गेलोय बाईकने याच्या अगोदर पण ते रात्रीचा प्रवास केलाय आणि रात्रीचा प्रवास करता बऱ्याच काय होतं, मला झोप कंट्रोल होत नाही. सो बरेचदा असं झालंय की मी रात्री निघालोय पण कंटिन्युअसली असा बाईकचा कधी प्रवास केला नाही. म्हणजे गेल्यानंतर 1-2 तास तर असं थांबलेलं आहे बऱ्याच ठिकाणी. सो एक्झॅक्ट टायमिंग मला माहिती नाही किती असणार आहे, ते समजलं नाही मला किती टाइम लागतो पोहोचण्यासाठी. पण आज आपण सोलो आहे, सो आज मी नॉनस्टॉप जाणार आहे. माझ्यासोबत बायको किंवा माझा भाऊ असतो, त्यामुळे माझ्या गाडीवरती थोडं पाठीमागे थोडं बसण्याचा त्रास होतो. सो त्यांचा विचार करून पण मला बऱ्याच वेळा थांबावं लागतं. पण आज मी एकटाच आहे, त्यामुळे आज मी नॉनस्टॉप जाणार आहे आणि लवकरात लवकर कसं टाइम कव्हर करता येईल ते बघणार आहे. तर फायनली आपण JNPTच्या अगोदरचा जो आपल्याला खरं राईड घ्यायचा असतो, जो सरळ पुण्याला जातात, इथे पुणे 108 किलोमीटर, पणजी 546 किलोमीटर, म्हणजे पणजी म्हणजे गोवा साईडला. तर म्हणजे आपल्याला जायचं आहे गोवा साईडला. म्हणजे आता हा इथे दाखवलं बघा, इथे राईट घ्यायचा आहे. राईट घेऊन मी दाखवतो तुम्हाला इथे बघा. आता हा इथून राईट घ्यायचा आणि हा घेऊन सरळ असा इकडे या बाजूला गोवा. म्हणजे हा इथे द्वारकाधीश शॉपिंग मॉल आहे. द्वारकाधीश शॉपिंग मॉल पासून सरळ पाठीमागे जायचं
आणि तिथे गेल्यानंतर पुन्हा एक लगेच हा इथे एक लगेच लेफ्ट घ्यायचा आणि मग तो जो रस्ता तुम्ही सरळ पकडाल ना भाई सुसाट डायरेक्ट एकदम आपल्या कोकणातून गावाला. आता इथून तुम्ही आता हा हे म्हणजे मेन पनवेल आहे. हे इथे बोर्ड लावलाय आणि हा हा लेफ्ट घ्यायचा. ठीक आहे. हा लेफ्ट घेऊन सरळ तुम्ही आता डायरेक्ट तुम्ही लागलात गोव्याच्या रस्त्याला. आता भाई तुझा रस्ता एकदम मोकळा. आता तुम्ही इथे बघू शकता. इथे लिहिलंय बघा गोवा 536, महाड 125, अलिबाग 57, पेन 28. आपल्या चिपळूणचा बोर्ड अजून कुठे इथे लिहिलेला नाहीये. ठीक आहे पुढे लागेल पण फायनली आता आपण जो पनवेल गोवा महामार्ग जो आहे त्या रस्त्याला लागलेलो आहोत. हा इथे खाली पळसतोय म्हणजे तो बोलतो ना पळसतोय फटा तो. तर आता आपल्याला कुठे खालीवर चढायचा नाहीये. हा रस्ता सरळ धरून जायचंय आपल्याला. तर गाईज 7:15 झाले आता आणि आपण आता नागोठण्याला पोहोचलेलो आहोत. आता नागोठण्यापासून पुढे एका ठिकाणाला आता इंदापूरला जरा थांबूयात. मी आधी मध्ये कुठे ब्रेक पण अजून नाही घेतलेला आहे म्हणजे मला पाणी वगैरे पण प्यायचं आहे. तर मी पाण्याची बॉटल नव्हती घेतली तर कुठेतरी पुढे आहे ना पाण्यासाठी पाण्याची बॉटल घ्यायसाठी आपण थांबूयात. तर माझं असं म्हणणं आहे की डायरेक्ट आपण इंदापूरला तिथे जाऊन थांबूयात. म्हणजे कसं आता 7:30 7:15 वाजले. तर 7:30 8:30 9:30 आणि 10:30 4 तास आणि इंदापूर पासून आपल्याला अजून 4 ते 5 तास लागतील ना जाण्यासाठी. तर मग आपण direct आता इंदापूरला थांबूयात आणि कॅमेऱ्याची पण थोडी चार्जिंग कमीच आहे. 30% वरती येऊन थांबला येतो. तर त्याची पण सोय कुठेतरी केली पाहिजे. मी तर म्हणेन की आता तो आहे ना जेव्हा आपण जेवणासाठी थांबू ना 8-9 वाजेपर्यंत. तर हा ना इंदापूरच्या जस्ट पाठीमागचा एक रस्त्याचा पॅच आहे. आय थिंक इथं काम चालू असणार आहे. त्यामुळे बघू शकता रस्ता किती खराब आहे आणि धूळ पण किती येते. इथे डायव्हर्जन आहे. बापरे किती धूळ आहे. असा रस्ता पुढेपर्यंत असू नये म्हणजे झालं. नाहीतर मग काय नाहीतर वाट लागणार. काय झालं हा नागिन काय करतो गाडीची. हा शाबास. असे एवढं ड्रायव्हर रॉंग साईडनं घुसवतात. सो गाईज आता आपण पोहोचलेलो आहोत इंदापूरमध्ये. 8 वाजलेत इंदापूरमध्ये पोहोचण्यासाठी आहे. 5 वाजता आपण निघालो होतो समथिंग. 5 ते 6 6 ते 7 7 ते 8 3 तास लागले आपल्याला इथे येण्यासाठी इंदापूरला. आता इथून इंदापूरवरून जाण्यासाठी घरी आपल्याला इथून समथिंग 3 ते 4 तास लागतील. तर इंदापूरमध्ये मी तुम्हाला बोललो होतो मला एक काम होतं. इथे एक फरसाणवाला आहे कुठेतरी. नक्की हा बा इथेच आहे. अरे वा, नेमकं आपण पोहोचलो लाईट लावायला.
अरे यांचं हे इथंच होतं ना, इथून इकडे शिफ्ट केलं का त्याने? अरे हे नवीन चालू केलं काय? पहिले तिकडे होता ना, आता काय डायरेक्ट मार्ट सारखं बनवलं का ते? डायरेक्ट जाऊन घेऊन यायचं. आता जस्ट केलं काय? तरी मी आता आलेलं डायरेक्ट तिकडे गेलो तर म्हणलं तिकडे सर्व गोडाऊन दिसतंय. तर बाई लोक बघू शकता तुम्ही ते, हे त्याने थोडं म्हणजे अट्रॅक्टिव्ह बनवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी. थोडं म्हणजे असं पॅकेट वगैरे लावून डीमार्ट टाईपमध्ये असं सर्व असं लावून ठेवलं आहे. तर आता आपल्याला पाहिजे ते घेऊयात आपण इथून आता. इथून आपण पाणी नाही प्यायलेलो. हे किती झालं? 1 2 3 4 5 6 पॅकेट आणि पाण्याची बॉटल. मी तर किती झाले ते बघा. आपण एकदम 6 पॅकेट घेतले, ते पाण्याची बॉटल घेतली तरी सुद्धा फक्त आणि फक्त 350 झालेत. ओके सो गाईज, आपण आता पोचलो आहे महाडमध्ये. खरं तर महाडच्या पुढे थोडा येऊन थांबलो आपण. थोडी भूक लागली होती तर म्हटलं तिथेच आता महाडच्या इथे आलो आहेस तर म्हटलं आता इथे जेवण घेऊ. कारण पुढे पुन्हा चिपळूणला तर इथून डायरेक्ट नॉनस्टॉप चिपळूणला जाणार आहे. पण मग आता तिथे जाऊन पुढे थांबण्यामध्ये पुन्हा काय अर्थ नाही आहे. आणि तसे आता 9:30 वाजलेत, त्यामुळं म्हटलं आता इथेच थांबूया आणि इथेच खाऊन घेऊयात. 11:13 झालेत, 11:15 वाजलेत बरोबर. आणि बरोबर 11:15 वाजता आपण चिपळूणमध्ये एंटर करत आहोत. हा आहे बहादूर सीट नाका. आता इथून लेफ्ट घ्यायचा आणि सरळ आपल्या गावाकडे. आता इथून जवळपास एक 40 किलोमीटर, 40 ते 45 किलोमीटरचं अंतर आहे. मग आपण पोचणार. सो गाईज, आता थोडीशी रेस्ट घेतली होती चिपळूणमध्ये आल्यानंतर. तर आता आपण निघत आहे इथून. इथून असं बोललो मी की समथिंग काहीतरी 40-45 किलोमीटर आता इथून राहिलं आहे फक्त. आता वाजले 11:21. 1 तास तरी इथून जाण्यासाठी. तर आता इथून रस्ता काय असा एवढा म्हणजे हायवे नाही आहे, त्यामुळं तेवढा वेळ लागेल. 5 वाजता निघालो होतो आपण. 5 ते 6, 6 ते 7, 7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10, 10 ते 11, 6 तास झाले आपल्याला बरोबर घरातून निघून. पण या 6 तासामध्ये आपण बऱ्याच ठिकाणी थांबलो होतो. तसं त्याच्यामध्ये समजा 1-1.5 तास जरी गेला तरी 4.5-5 तास लागले असतील आपल्याला येण्यासाठी. जेवणासाठी पण थांबलो होतो ना मध्ये आपण. मला तुम्हाला आपला कुंभारली घाट मेन म्हणजे दाखवायचा होता, पण त्याचा बहुतेक या लॉग मध्ये तर शक्य नाहीये. म्हणजे हो Z900 एवढं हळू का चाललंय पण. कोणते मित्र गाडी? कोणते गाडी म्हणलं कोणते?
अच्छा बेनेल आहे काय? पाठून मगाशी मला वाटलं झीना नाही की काय. नाही नाही बेनेली आहे. बेनेली 300. ओके ओके. बाकी बेनेलीचा साऊंड एक नंबर आहे. हो साऊंड कमी केला आहे. हा काय? हो किती सीसीचे 300 आहे का? 300. साऊंड याच्यापेक्षा डबल आहे. साऊंड हे ओके ओके ओके. किती ॲव्हरेज पडतो? ॲव्हरेज आहे चांगला आहे. ॲव्हरेज 30-35. काय बोलतो? हो 30-35? बुलेटपेक्षा चांगला ॲव्हरेज आहे. अरे 2 इंच होती, एक नंबर आहे मग. नाही ही आहे. मस्त आहे. मी जिथं मगाशी बघितलं हां हां मला वाटलं की झीन आहे नाही तिथं आपल्या ह्याच्यावरती सर्कलला. हां 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 मला 300 कलर सेम आहे म्हणून लोकांना तसं वाटतं. हा थोडं आणि की मी थोडं पाठीमाग होतो ना तर मला वाटलं असं की पाठीमागून झीन आहे नाही. मस्त आहे गाडी. बाकी ओके चल. हो चालेल. कशी आहे भाई गाडी हा कडक ना. म्हणजे 300 सीसीची गाडी आहे पण साऊंड भाई 4 सिलेंडर सारखा कडक एकदम. मला तर वाटलं की Z900च आहे की काय. आणि भाईला फक्त 2 लाखामध्ये गाडी भेटली. अरे भाई 140 काय 2 लाख तर हिचीच किंमत आहे. आणि भाईला तर फक्त बोलतो 1-1.5 वर्ष वापरलेली फक्त भेटली. नशीब आहे भाईचं. आता लवकरच आपण आपल्या गावाच्या रस्त्याला लागणार आहे. म्हणजे इथून थोडस अंतरावरती आहे ना आता. एकदम थोड्या अंतरावरती आता इथे एक लेफ्ट घ्यायचा आपल्याला. आपण आता हेळवाक मध्ये आहोत. हेळवाक गावामध्ये. तर आता इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे. हा लेफ्ट घेऊन आपण लागलो आपल्या गावाच्या रस्त्याला. तर 12:15-12:20च्या आसपास काहीतरी झालेत आणि आपण आपल्या रस्त्याला आलोय. भाई कुंभरली घाटापेक्षा डेंजर आपला रस्ता आहे. मी ससा भाई ससा बघितला का तुम्ही? दिसला का ससा? भाई 2 मिनिटासाठी घाबरलो मी पण ससा होता भाई ससा. थंडी उडाली वेंचूत पूर्ण. हे तर काहीच नाही भाई. एकदा तर आम्ही जाताना माझ्याकडे स्प्लेंडर होती घरातली आमच्या गावाला ती. आणि भाई वेंचूत रस्त्यात वाघ होता. अशी फाटली होती ना भाई. गाडी पळवतोय गाडीच पळेना झाली. लय खतरनाक शॉट. जाम खतरनाक आहे. बघा ना भाई कॉर्नर कसे आहेत आणि त्यात तो गाठाचा रस्ता डबल तरी आहे. हा भाई बघा केवढा आहे. फक्त एकच गाडी जाणार. दुसरी गाडी जाऊ शकत नाही. बघ ससा हा बघ. मला माहिती नाही कॅमेऱ्यामध्ये दिसतोय की नाही पण भाई मला दिसले 2 ससे दिसले. खतरनाक राईड झाले. खतरनाक एकदम. ए भाई आता उंदीर गावला असता. हो हो हो. गाडी कुठं लावूयात? आणि आपण पोचलेलो आहोत आपल्या घरी. आपल्या घराचं काम चालू आहे. किती वाजले?
भाई 12:23 झाले, म्हणजे इकडे तिकडे बघा 12:30 वाजलेत बरोबर. ओके. तर गाईज फायनली आपण घरी पोचलेलो आहोत. 12:30 वाजलेत. 5 वाजता आपण निघालो होतो. तर आपण 5 वाजता निघालो होतो आणि आता पोचता पोचता घरी 12:30 वाजले आपल्याला. तर हे बघा तुम्ही पण पाहू शकता, आता आपण पोचलेलो आहोत घरी. तर आजची जी राईड होती तुम्हाला कशी वाटली? मला तर खूप मजा आली. तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून प्लीज नक्की सांगा, कारण तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. सो गाईज, आता भेटूया आता एक नवीन व्हिडिओमध्ये. तब तक के टाटा, बाय बाय.